हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि दिस इज मी अमोल. आणि या वर्षाचा शेवटचा पेपर आज मी देऊन आलेलो आहे. हिस्ट्री खूप इझी गेला पेपर आणि म्हणून मी विचार केला जरा ब्लॉग बिग करूया अँड ऑल. आता मी हळूहळू तुम्हाला जरा माझी सगळे जेवढे मी जितके वर्ष मी त्या एका रूममध्ये होतो एका त्या सब्जेक्टसाठी ते रूम मी सगळं दाखवायचा प्रयत्न करीन. मग नंतर मी पाहिजे कॉलेज जरा टूर गाईड करीन मी थोडासा. बघूया, लेट्स सी, जर मला अलाउ केलं तर वेल अँड गुड आहे. मग मी ते सगळं दाखवेल मी. आणि सो आपण आता पहिला जाऊया, आम्ही जरा आमच्या रूममध्ये जाऊया जिथे मी 3 वर्ष नाही पण काही वर्ष मी घालवले होते त्या कॉलेजमध्ये. सो लेट्स सी. सो जसे की तुम्ही बघितले व्हिडिओ क्लिप बघितला जिथे मी पुन्हा एक आमची रूम होती. ही रूम आहे आमची फ्रेंच डिपार्टमेंटची. ओके, म्हणजे आहे हिस्ट्री डिपार्टमेंटची पण आपण ते फ्रेंचसाठी आपण यूज करतो. ओके, फ्रेंच क्लासेस आपण इकडे येतात. ओके, आणि कसं आहे म्हणजे इतके वर्ष आम्ही ह्याच रूममध्ये होतो. एका असं छोट्या रूममध्ये आपण होतो. चौकनशी अशी रूम होते आणि त्याच्यात आम्ही 4-4, 3-3, 5-5 तास कसे घालवले ते आम्हालाच माहिती आहे. आणि सध्या जरा मी पण 5-10 मिनटं जरा बसणार इथे, शांत बसणार, फील होऊन दे म्हणून. आणि ठीक आहे, चालेल. आपण नंतर हळूहळू आपण कॉलेज टूर करूया आपण. आधी पहिला मी जरा या 5-10 मिनटामध्ये मी जरा या रूममध्ये बसणार आहे. गाईस, हे आमचे सगळे फ्रेंच वर्ड्स बोर्डवरती. आणि जसं की तुम्ही बघू शकता, ही आमची रूम होती. छोटासा ॲक्टिक रूम होता जिथे आम्ही बसायचो, 4-5 तास बसायचो आपण. ओके, आणि ही माझी फेवरेट जागा होती, मी जिथे रोज बसायचो. आणि कधी कधी तर मी इथे बसायचो, कधी कधी नाही तर इथे बसायचो बस. पण बरं वाटायचं. 10 मिनटं झाले, खरं बरं वाटलं मला जरा इकडे बसून अँड ऑल, सगळं खरं बरं वाटलेलं. आत्ता आपण जाऊया पटकन बाकीच्या जागेवरती. ओके, हा 2nd फ्लोअर आहे आपला. आणि शेवटची एक्झाम आमची S1मध्ये झालेली आहे. बघू शकतात, S1मध्ये आमची एक्झाम झालेली. आणि हा कॉरिडॉर आपला इकडचा, सगळ्याचा इकडचा. आणि आता मी हळूहळू सगळी जागा दाखवत येतो. ऑडिटोरियम, इथे आमचे RSC इव्हेंट्स अँड ऑल सगळे काही इव्हेंट्स होतात.
मी आता तुम्हाला माझा हिस्ट्री लेक्चर कुठे होतात ते सांगतो. ही F8 आहे. F8ला आमचे लेक्चर्स होतात. आता सध्या तरी बंद आहे. सो गाईस, आम्ही आलो आहोत क्वाडमध्ये, क्वाड्रँगल. सो गाईज, तुम्ही आता जसं बघू शकतात, हा एक ज्युनियर कॉलेजचा कॉड आहे, छोटा कॉड. ओके, हा ज्युनियर कॉलेजचा छोटा कॉड. आता आपण जाऊया रुईया कॉलेजचा जो हे आहे आपलं गार्डन आहे, तिकडे आपण जाणार आहोत. तिथे आपण आता मी तुम्हाला सगळं दाखवू शकतो आता काय आहे ते. तर मित्रांनो, मी जशा प्रकारे मी तुम्हाला सगळं माझं कॉलेज दाखवलं, मग नंतर टूर दाखवली कसे होते आणि जिथे आमचे लेक्चर व्हायचे ती किती एवढे वर्ष आमचे लेक्चर व्हायचे तिथे मी ते सगळी रूम दाखवले. आणि दुसरी गोष्ट मला हेच म्हणजे बोलायचं होतं की कधी तो म्हणजे जो वर्ष स्टार्ट झाला होता तो पहिला दिवस, वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाचा शेवटचा दिवस जो आज आहे, कसे फटकन गेले मला तर कळलंच नाही. कारण की जेव्हा माझं पहिलं वर्ष चालू झालेलं या कॉलेजमध्ये, तेव्हा मला कळत नव्हतं की मी हे वर्ष कसे घालवणार आहे, कसे जाणार आहे माझे, कसे काय मला काहीच माहिती नव्हतं. कारण की मी नवीन होतो या कॉलेजमध्ये. आणि दुसरी गोष्ट, मी तर तेच विचार करतो आहे कधी आमचे शेवटचं वर्ष होतं आहे आणि कधीचे आमचे शेवटचे पेपर होत आहेत. आता तेच झालेलं आमचं. आणि दुसरी गोष्ट, मी मोजतो आहे किती दिवस राहिले आमच्या शेवटच्या वर्षासाठी. आणि दुसरी गोष्ट, मी बघत होतो म्हणजे शेवटचा आज पेपर होता आमचा जसा. आणि मी टाईम बघतो, मी वेळ बघतो कधी 9 वाजता आहेत आणि कधीचं माझं शेवटचा आन्सर बनतो आहे काय होतो आहे खरंच. आणि जेव्हा 9 वाजले, जेव्हा शेवटचा पेपर झाला, तर एवढं मला बरं वाटलं होतं. म्हणजे वर्षाचा शेवटचा अभ्यास मी काल केलेला आणि जो आज लिहिलेला आहे. आणि हो, म्हणजे खूप इमोशनल पण आहे आणि बोलू शकतो की होतं जो होतं आहे अच्छे के लिए होतं आहे असं आहे ते. आणि हो, येत जाईल मी मध्ये या कॉलेजमध्ये येईल. मी माझ्या मित्रांना भेटायला येईल, माझे ज्युनियर्सला भेटायला येईल. कारण की ह्या कॉलेजमध्ये एवढ्या सगळ्यांशी मित्र गेलेत मी, एवढ्या सगळ्यांसोबत मित्र आहे मी. आणि बॉन्ड्स बनले. मग नंतर असे ह्या कॉलेजनी खूप काही चांगल्या गोष्टी दिले मला. लाईक म्हणजे जे कोर्सेस, जे कम्प्युटर सायन्सचे जे कोर्सेस असतात ते मला त्यांनी दिले, जे मी केले. खूप इंटरेस्टिंग वाटले कोर्स. खरंच मला खूप आवडलं हे सगळं कॉलेज अँड ऑल. NEP एक टाईमला मला खरं बरं वाटलं की बाबा ॲटलिस्ट वेगळ्या स्ट्रीमचे पण आम्ही आमचं करू शकतो. जसं की मी कम्प्युटर सायन्स, मी आर्ट्स होतं पण मला कम्प्युटर सायन्सचे 2 सब्जेक्ट होते. सो मी ते घेतले, मला ते इंटरेस्टिंग वाटले. सो मी ते केलं. खूप चांगली गोष्टी दिलेली आहे आणि खूप चांगली गोष्टी शिकलो पण मी. आणि काही गोष्टी तर मी माझ्या ज्युनियर्सकडनं पण शिकलो होतो. काही गोष्टी मी ज्युनियरकडनं शिकलेलो आहे आणि काही गोष्टी मी मोस्टली सिनियरकडनं पण शिकलेलोच मी. आणि होयच. आणि आता काय बोलायचं आता मी खरंच विसरलो आता मी काय बोलायचं होतं. कारण की मी काही प्लॅनिंग नाही केलं होतं. मी काहीही प्लॅनिंग केलं नव्हतं की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं, मला व्हिडिओमध्ये काय करायचं, ब्लॉगमध्ये काय बोलायचं, काय नाही.
मी काहीच हे नाही केलं तर शूटिंग म्हणजे काय बोलतात स्क्रिप्ट अँड ऑल काहीच नाही, कारण की मी कधीच माझा पेपर संपतो आहे उद्या आणि कधीच मी कॉडमध्ये जातो आहे, कधीच मी जातो आहे व्लॉगिंग करतो आहे, तसंच झालेलं. सो यप, जसं बघू शकता तुम्ही आज माझं शेवटचं कॉलेज, शेवटचं वर्ष माझं कॉलेजचं शेवटचं वर्षाचा शेवटचा पेपर. फायनली महिन्यानंतर माझी व्हिडिओ आलेली आहे. लाईक म्हणजे जेव्हा मी लास्ट इयरला जेव्हा मी एक व्हिडिओ बनवली होती, व्लॉग बनवला होता, तेव्हा जे आमच्या कॉलेजमध्ये हे आले होते कुठले तरी प्रसाद ओक सर आणि त्यांची टीम आले होते. ते एका त्यांच्या मूवीसाठी ते हे करायला आले होते, काय बोलतात ना, पब्लिसिटी करायला आलेले. सो हे तेव्हाच फक्त ती एक व्लॉग आलं होतं, त्याच्यानंतर एक व्लॉगच आलत नव्हता, कारण की मला माहितीच नव्हतं काय करायचं. मी कुठे जातच नव्हतं, काहीच नव्हतं, मला काही कळत नव्हतं काय कशावर व्लॉग करायचं, म्हणून मी ठेवलं तसंच. आता कसं शेवटचं वर्ष आहे माझं, तर मग मी विचार केला चल तेव्हा मी जरा करतो ब्लॉग अँड थोडा जरा ॲटलिस्ट माझ्या चॅनलमध्ये थोडासा काहीतरी राहील तरी ॲटलिस्ट म्हणून. हो गया, मी येईल लवकरच परत एक नवीन व्लॉगसोबत. आणि टिल देन टेक केअर, बाय बाय.